सर, आम्हाला बऱ्याच गोष्टी आज नव्याने कळल्या की सरकारी रुग्णालयामध्ये अजून कोणकोणत्या नवीन गोष्टी आपण सुरू केल्या. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयांबद्दल जनतेमध्ये बऱ्याचदा काही गैरसमज सुद्धा असतात. तर ते दूर करण्यासाठी आपल्या अनुभवातून आपण सरकारी रुग्णालयाची खरी ताकद काय आहे हे कशा पद्धतीने सांगाल? सरकारी रुग्णालयाची खरी ताकद पाहिली तर पहिलं म्हणजे सरकारचा सामान्य नागरिकांना चांगली हेल्थकेअर सिस्टम देणं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून सरकारी रुग्णालयातील मग महानगरपालिकेचे किंवा शासकीय असतील त्याच्यात असलेले जे डॉक्टर्स आहेत त्यांचा तर सहभाग आहे, पण रुग्णसेवेकरता आमच्या परिचारिका व इतरही कर्मचारी वर्ग आहे त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. कारण फक्त डॉक्टरच करू शकत नाही, इतरही व्यक्ती आम्हाला या गोष्टी करता फार आवश्यक असतात आणि सगळे डेडिकेटेड रित्या काम करतात जेणेकरून रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला कुठेही अडचणी येणार नाही. आता जर अडचणी आल्या तर आमच्याकडे मेडिकल सोशल वर्कर नावाचे एक पद असलेली अख्खं डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटमध्ये अनेक मेडिकल सोशल वर्कर्स असतात जे वेगवेगळा रोल प्ले करतात. म्हणजे एखादा गरजू रुग्ण आहे, त्याच्याकडे पैसे नसले तर त्याला समाजातील काही जे देणगीदार आहेत त्यांच्या मार्फत पैसे उपलब्ध करून देणं, ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा इतर काही जी काय मदत लागेल ती MSW विभाग त्यांना उत्पन्न करून देतं. आमच्याकडे असलेले एमओज किंवा काही ठिकाणी आमच्याकडे रुग्ण मदत कक्ष आहे, त्यामध्ये नातेवाईक जाऊन आपली जी काय अडचण आहे ती सांगितली तर त्याला आमचे डॉक्टर्स व आमचे एमओज जे आहेत ते सर्वोपरी मदत करतात जेणेकरून त्याचं किंवा त्याच्या नातेवाईकांचं दुःख हलकं करण्याकरता व त्याला योग्य उच्च दर्जाची ट्रीटमेंट मिळेल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतात. सर, नागरिकांना अधिक दर्जेदार आणि ट्रीटमेंट मिळण्यासाठी आपले जे प्रयत्न आहेत, त्याचबरोबर सरकारी रुग्णालयातली जी व्यवस्थात्मक विषय आहेत त्याची गुणवत्ता अधिक सुधारण्यासाठी त्या विषयामध्ये आपण कशा पद्धतीने मागोवा घेत आहात की आताची जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा अधिक डेव्हलपमेंट हॉस्पिटल्समध्ये व्हावी याकरता आपण काय करत आहात? डेव्हलपमेंट मध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी येतात ती नवीन नवीन उपकरणं आणली जातात, त्यामार्फत ट्रीटमेंट्स तशा दिल्या जातात. दुसरी गोष्ट, सरकारी योजना बऱ्याचशा आहेत त्यामार्फत लोकांना चांगली दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. बरेचसे देणगीदार आहेत की उपकरणं आम्हाला देणगी स्वरूपात देतात आणि त्याचा आपण गरीब रुग्णांकरता जिथे बाहेर बरेचसे पैसे द्यावे लागतात ते इथे विनाशुल्कच आपण त्यांना सेवा देत राहतो. सामान्य नागरिकांना किंवा अन्य काही समाजातील जे मोठे उद्योजक आहेत अशा लोकांना जर सरकारी रुग्णालयामध्ये काही मदत करायची असेल किंवा काही देणगी द्यायची असेल तर ती कशा पद्धतीने ते अप्रोच करू शकतात आपल्याला, त्याबद्दल आपण थोडंसं सांगावं. आता रुग्णालयामध्ये बरेचदा देणगीदार येतात, म्हणजे काही लोक आहेत ते वस्तू स्वरूपात देतात, काही जण पैसे देतात व ते सांगतात की तुम्ही अमुक वस्तू तुमच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे की एखादं व्हेंटिलेटर असेल, एखादं मशीन असेल तर त्या प्रकारे ते लोक आपल्याला मदत करतात. मग आम्ही टेंडरिंगची किंवा जी काही प्रचलित पद्धत आहे खरेदीची त्यानुसारच खरेदी करून ती घेतो. काही असतात अशी लोक भेटली आहेत मला की त्यांनी सांगितलं की एखाद्या रुग्णाला मदत पाहिजे, डॉक्टर माझं नाव कुठे आलं नाही पाहिजे, तर तुम्ही असे रुग्ण माझ्याकडे पाठवा, मी त्यांना मदत करेन. तर असे काही देणगीदार आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही देणगीदार म्हणतात की मी फक्त व्हीलचेअर डोनेट करेन,
काही आहेत ते म्हणतात मी सिटी स्कॅन एमआरआयचा त्यांचा खर्च असेल तो करेन, काही जण औषधाच्या रूपाने देतात. हे असे देणगीदार अनेक प्रकारचे आहेत. आता त्यामध्ये एक दुसरं मला सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडून जे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत आज ते अख्ख्या जगभर पसरलेले आहेत. तर एक ॲल्युमिनाय असोसिएशन आहे आणि ते ॲल्युमिनाय असोसिएशन मार्फत सुद्धा ही मंडळी आपल्या कॉलेजला न विसरता जिथून आपण शिक्षण घेतलं तर पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांकरता जे काही लागतं, मग ते स्कॉलरशिपच्या बाबत स्पॉन्सरशिप असू, एखादं इक्विपमेंट असू द्या एखाद्या डिपार्टमेंटला, किंवा मग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती, अशा प्रकारचा हाही एक देणगीदार वर्ग आहे की आमचा अगोदरचा पास स्टुडंट जो आपल्या संस्थेला विसरत नाही, ज्या गोष्टी त्यांना वाटतं की आजच्या पिढीतील इथल्या विद्यार्थ्यांना मिळाव्या, असे सुद्धा गोष्टी आणून आमच्याकडे देत असतात. थँक्यू. नक्कीच सर, आम्ही त्याविषयी वाचलं आहे. जे आपले मागले विद्यार्थी आहेत नायर रुग्णालयामधून जे पास आउट झाले ते जगामध्ये विविध स्तरावर काम करत असताना सुद्धा आपल्या जिथून आपण शिक्षण घेतलंय त्या संस्थेला विसरत नाहीत आणि ते जोडले गेलेले आहेत अजूनही रुग्णालयासोबत. ही नक्कीच एक गौरवाची आणि चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊया सर. आता बघायला गेलं तर सरकारी रुग्णालयामध्ये जी येणारी रुग्णसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सामान्य नागरिक बऱ्याचदा सरकारी रुग्णालयाचा आधार घेतात, पण तिथे असणारे जे डॉक्टर्सची संख्या आहे ती कदाचित तेवढ्या प्रमाणात नाही आहे का असं जाणवतं. म्हणजे त्या डॉक्टरांवर खूप ताण आहे असं जाणवतं. तर हा ताण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो? मुंबई एक प्रगत शहर असल्यामुळे फक्त मुंबईचेच नाही तर मुंबईच्या बाहेरचे म्हणजे आपल्या राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातलेही लोक किंवा काही वेळा तर परदेशातूनही लोक आपल्याकडे मुंबई सारख्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्याकरता येतात. याचं खास एक कारण म्हणजे आपल्याकडे असलेले अतिविशेष उपचार म्हणजे सुपर स्पेशालिटी, कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी, न्यूरोमेडिसिन, न्यूरोलॉजी हे सगळ्याच ठिकाणी नसतात आणि यांची ट्रीटमेंट उपचार पद्धती ही महागडी असल्यामुळे आणि हे सगळे विभाग आपल्याकडे महानगरपालिकेत असल्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि ही जरी वाढत असली तरी एक आहे की आपल्याकडचं डॉक्टर्स जे आहेत जे ही ट्रीटमेंट देतात, खास करून आमचे RMO किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असलेले विद्यार्थी हे बऱ्याचदा वेळेचं भान ठेवत नाही आणि बियॉन्ड ड्युटी आवर्स पण ते रुग्णांना मदत करतात, पाहतात. ही हॉस्पिटल 24 तास चालतात, त्यांची इमर्जन्सी बाकी रुटीन काम सुद्धा, आणि प्रत्येक रुग्णाला आपल्या घरचीच एखादी व्यक्ती असेल अशा प्रकारे. आणि हे करण्याकरता त्यांना प्रोत्साहित करण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आम्ही सुद्धा बऱ्याचदा कम्युनिकेशन स्किल्स हे या नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांना व इतर आमच्या कर्मचारी वृंदांना, नर्सेस पासून अगदी इतर श्रेणीतील कर्मचारी आहेत यांना वारंवार अशा प्रकारे किमान वर्षातून एकदा अशा प्रकारे कम्युनिकेशन स्किलचे धडे देत असतो की वेगवेगळे वक्ते बोलून की आपण एक रुग्णसेवेचा व्रत घेतलेले लोक आहोत, त्याच्यामुळे आपण कशा प्रकारे लोकांना मोटिवेट केलं पाहिजे. आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आपण व्यवस्थित संवाद साधला तरी त्याच्यातून सुद्धा त्यांचं 5-10% दुःख कमी होतं. आपण रुग्णसेवा तर देणारच आहोत, पण आपल्या बोलण्यातून त्यांना जो धीर जाईल त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना, याच्याकरता सुद्धा आमचा कल असतो, जेणेकरून आम्ही लोकांना मोटिवेटेड ठेवतो की किती रुग्ण आले तरी आपण ते अगदी कोणालाही परत न पाठवता आमच्याकडे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठल्याही रुग्णाला परत पाठवलं जात नाही, सगळ्यांनाच योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते.
खरंच आहे. म्हणजे बऱ्याचदा अन्य ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्यानंतर जेव्हा जिथे त्यांची ट्रीटमेंट थांबते तिथून पुढे सरकारी रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट सुरू होते. पुढे जाऊया सर. मी आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छिते की ISO प्रमाणित मॉर्क्युरी आपण सुरू केली, शवागार सुरू केलं, तर त्यामागे नक्की आपली काय संकल्पना होती? जसं मी मगाशी सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला काय करावं, तर मी फॉरेन्सिक मेडिसिन हा विषय निवडला. त्यावेळी माझ्या लक्षात होतं की हा एक असा विषय आहे की ज्याच्याकडे कमी लोक जास्त वळत नाही. आणि त्या काळात अशी संकल्पना होती की लोक म्हणायची की तुम्ही एखाद्या रुग्णालयात शिरलात तर ज्या दिशेने वास येतो त्या दिशेने तुम्ही गेलात तर तुम्ही शवागारापर्यंत पोहोचाल. तर ही कुठेतरी संकल्पना खोडून काढायची होती की असं राहिलं नाही पाहिजे. जसं आपण जिवंत माणसांबद्दल काळजी घेतो तसेच ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांच्या बाबत सुद्धा आपण योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यांचे पण राईट्स आहेत ते आपण जपले पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही 2008 या साली ISO सर्टिफाईड मॉर्चरी केली. आता ISO सर्टिफाईड मॉर्चरी म्हणजे काय, तर त्याच्यातल्या सिस्टम्स अगदी स्ट्रीमलाईन केल्या. म्हणजे शवविच्छेदन शवचिकित्सा केल्यानंतर अहवाल 24 ते 48 तासात संबंधित तपास अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. सगळे रेकॉर्ड अप टू डेट, म्हणजे अगदी एखादी व्यक्ती कामावर जरी आलेली नसेल तरी त्याच्या जागी दुसरी व्यक्ती ताबडतोब सगळा कार्यभार व्यवस्थितरित्या सांभाळेल अशा प्रकारच्या आम्ही SOPs केल्या होत्या. आणि याच्यामध्ये माझ्यापासून ते अगदी आमच्या लास्ट पर्सन पर्यंत सगळ्यांना ट्रेन केलेलं. याच्यात कम्युनिकेशन स्किल्स पासून सगळं की आपल्याकडे जे दुःखी अंत्यकरणाने आलेली जी लोक आहेत ते जेव्हा यायचे आणि पाहायचे ते अपिअरन्स, तर बऱ्याचदा त्यांना त्याच्यामुळे बऱ्याच जणांची गल्लत व्हायची आणि ते अपॉइंटमेंट मागण्याकरता इथे यायचे. बऱ्याचशा नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं, साहेब एक चांगलं वाटलं की तुमची मॉर्चरी बघून की जर आपण इतकी स्वच्छता टापटीप ठेवली आणि ISO सर्टिफाईड मॉर्चरी आहे तर आमच्या नातेवाईकाचा मृतदेह सुद्धा आपण व्यवस्थित जतन करून ठेवला असेल. आणि खास करून ही बाब जी अनोळखी किंवा बेवारस व्यक्ती आमच्या शवागारात ठेवलेले असायचे आणि जेव्हा नातेवाईकांना ओळख पटवण्याकरता जेव्हा आत बोलवलेलं असायचं त्यावेळी आतली यंत्रणा स्वच्छता पाहून तेही थक्क व्हायचे आणि त्यांना एक समाधान व्हायचं की बाबा इथे अगदी योग्यरित्या मृतदेहांचा रिस्पेक्ट ठेवला जातो. तर ते बघून बऱ्याच लोकांना मी आम्हाला प्रशंसा केलेली आहे की हे आम्हाला आवडलं की आपण मॉर्चरी सारखी जागा इतकी स्वच्छ ठेवलेली आहे आणि आपण मृतदेहांचा इतका आदर करता. तर याच्यातून एक मानसिक समाधान आणि आपण समाजातील लोकांचं काही अंशी दुःख कमी करण्याकरता, अदरवाईज बऱ्याचदा लोकांना व्हायचं की आता शवगृहात जायचं बघायला तर माझ्या पुढे काय चित्र असणार आहे हे बघूनच ते भयभीत व्हायचे. पण बाहेर अजिबात कुठे दुर्गंधी नाही, अगदी स्वच्छता ही बघून लोकांच्या मनातली ती भीती दूर व्हायची. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण डॉक्टर म्हणून सेवा दिली, प्राध्यापक म्हणून मुलांना शिकवलं आणि आता प्रशासक म्हणून काम बघताय. या तिन्ही भूमिकांमध्ये आपल्याला सगळ्यात कठीण भूमिका कोणती वाटते? प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. त्याच्यामुळे कालापरीस पदं बदलली, जबाबदाऱ्या त्या पदाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यातून असणारे चॅलेंजेस वेगळे वेगळे आहेतच. आताच हाती घेतला असल्यामुळे पण गेले 4 वर्ष अधिष्ठाता असल्यामुळे काय व्याप आहे, काय आहे, कसं प्रगती पथावर जायचं आहे, नवीन तंत्रज्ञानाचा कसा अवलंब करायचा आहे आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणींवर कशी मात करायची, ती एक रूपरेषा हळूहळू ठरतच जाणार आहे की जेणेकरून मलाच नव्हे तर इतर कर्मचारी वर्गांनाही काम करणं
सोयीचं जाईल. आता हल्लीच आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये HMIS हे येत आहे, त्याच्यामुळे रिसेंट जे प्रगत तंत्रज्ञ आहे ते सगळं महानगरपालिकेत येणार आहे. त्याच्यामुळे रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, तसंच सगळं कर्मचारी वृंदाला काम करणं सोपं जाणार आहे. तर येणाऱ्या अडचणींवर जशा जशा अडचणी येतील त्यावरती वेळोवेळी असलेले उत्तम उपचार करणार आहोत आणि त्याच्यावरती मात करू. नेतृत्व नेतृत्व वेळा असं होतं की काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतात. असा एखादा निर्णय आठवतो का की जो आपण घेतला, जो घेणं कठीण होतं, पण म्हणजे भावनिक दृष्ट्या कठीण होतं, पण आपल्याला तो घ्यावा लागला? असा एखादा निर्णय आपल्याला आठवत असेल तर नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. हो, जसं अधिष्ठाता असताना पाहिलं की आमच्यातला काही कर्मचारी वर्ग जो आहे तो सतत गैरहजर असतो. तर अशा लोकांची यादी काढून पहिला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कर्मचारी का येत नाही. त्याच्यातून जर आम्ही त्यांना काही मदत करू शकत असतो तर तुम्हाला याच्यातून सांगतो की ज्यांना मदतीची आवश्यकता होती त्यांना जेव्हा आम्ही मदतीचा हात दिला तर त्यावेळी ते ऑटोमॅटिकली यायला लागले. पण काही जण त्याच्या पलीकडे जे होते त्यांच्याबाबत कठोर निर्णय कायदेशीररित्या महापालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार जे काय होते ते काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण एक आहे की त्याच्यातून जे परत आले त्यांचे कुटुंबीय सुखी झाले की घरचा कर्ता व्यक्ती कामाला व्यवस्थित जायला लागला. बाकीच्यांचे काही जे काही अडचणी होत्या वैद्यकीय दृष्ट्या इतर त्याच्यामध्ये आम्ही मदत केली जेणेकरून ते आणि त्यांचं घर आज व्यवस्थित चाललेलं आहे. त्याशिवाय आम्हाला जे मनुष्यबळ पाहिजे रुग्णालय चालवण्याकरता तेही उपलब्ध झालं. बऱ्याच वेळा ते काम रखडलं जातं किंवा समोर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची किती इच्छाशक्ती आहे तुमचं काम पूर्ण करण्याची, यावर ते काम किती दिवस लांबेल हे ठरलेलं असतं. पण आम्ही जी आपल्या कामाची पद्धत पाहिली आहे की एखादी फाईल 2 दिवसापेक्षा जास्त तुमच्या टेबलवर असलेली तुम्हाला चालत नाही. तर आता तुमच्या सोबत असणारा नव्याने जो सगळा स्टाफ आहे त्यांना स्पीडअप करण्यासाठी आपण नवीन काय प्रयत्न करता आहात? आता मी जसं म्हटलं मी 4-4.5 वर्ष झाली की डीन आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माझी कार्यपद्धती माहिती आहे की उगाच एखादा पेपर ठेवायचा नाही. काय अडचणी असतील तर ताबडतोब संबंधितांना बोलवून त्या मार्गी लावायच्या. जो तक्रारदार आहे त्यालाही बोलवून त्याला वेळेत उत्तर दिलं तर ते अगदी योग्य राहतं. आणि 80 ते 90% ज्या अडचणी असतात त्या दूर होतात. कारण शेवटी प्रश्न हा केव्हा तरी सोडवायचाच आहे. त्याच्यामुळे मग आत्ताच का सोडवायचा नाही, त्याच्यात काही मात करण्यासारखे किंवा काही अवघड प्रसंग असतील तर आमचे वरिष्ठ आहेत त्याच्याकरता आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता, किंवा काही काही वेळेला समोरच्या व्यक्तीला समजावून सांगितलं तर समोरची व्यक्ती समजते. कारण कधी कधी काही गोष्टी असतात त्या बियॉन्ड कंट्रोल असतात. पण जर आपण त्यांना समोरच्या व्यक्तीला कळवलंच नाही तर मग त्या व्यक्तीला वाटतं की मुद्दा म्हणून काम करत नाही. पण संवादाने बऱ्याचशा गोष्टी सुटतात आणि मी त्याच्यात तत्परतेने वाटतं तसंच इतरांनी केलं पाहिजे. तसंच माझ्या सहकार्यांना पण ती सवय लावलेली आहे. त्याच्यामुळे माझे सहकारीही त्याबाबत तत्पर असतात की वेळेतच सगळी कामं. आणि आमच्याकडे यायचं वेळ आहे, जायची वेळ नाहीये. जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत आम्ही सगळे असतो. सरकारी व्यवस्थेमध्ये आपण खूप लवकर आता बदल होताना पाहणार आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिका रुग्णालय किंवा मुंबईचं आरोग्य आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची संपूर्ण आरोग्य व्यवस्था बघत असताना कोणता बदल तातडीने केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपल्या राज्यामध्ये
आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती फार सक्षम आहे. आपल्याकडे गोरगरिबांकरता असलेल्या ज्या सरकारी योजना आहेत त्याचा वारंवार आढावा घेतला जातो वरिष्ठ पातळीवरून, आणि ज्या काही त्रुटी असतील, अडचणी आहेत त्या ताबडतोब सोडवल्या जातात. फक्त इम्प्लिमेंटेशन आणखी चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे. लोकांना पर्यंत बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या पोचल्या पाहिजेत, आणि म्हणजे त्यांना अवगत झालं पाहिजे की ह्या योजना आहेत, त्यांचा आपण लाभ. आणि शासकीय यंत्रणा कटिबद्ध तर आहेच, लोकांमध्ये आणखी जागृती होऊन अगदी खेडोपाडी योजना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच ठिकाणी डोर टू डोर सर्व्हिसेस, जसं आमचं कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट आहे ते पण अगदी खेड्यापाड्यात जिथे सुविधा द्यायच्या आहेत तिथे आमचे अडॉप्टेड सेंटर्स आहेत तिथे देत असतात. नक्कीच सर, आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून एक खारीचा वाटा या सगळ्या आपल्या उद्दिष्टामध्ये उचलत आहोत. मला पुढे असं विचारायचं आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. आपण आता येणाऱ्या कालावधीमध्ये तंत्रज्ञान किंवा डिजिटल हेल्थ या सगळ्या दृष्टिकोनातून आरोग्य व्यवस्था कुठे बघता, म्हणजे पुढील 10 वर्षामध्ये आपण हेल्थ सेक्टर कुठपर्यंत पोहोचेल असं आपल्याला वाटतं? त्याचबरोबर काही नवीन संशोधन आता सुरू आहेत का? आपण जसं म्हटलं ना की 10 वर्षानंतर काय असेल हे तसं आता प्रेडिक्ट करणं अवघड. कोणी कधी विचार केला होता की हे आपल्या हातात असलेला मोबाईल, हे आपलं घड्याळ, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, अगदी आपला कॉम्प्युटर काढून घेईल? आज ते सगळं बाळगण्याची आवश्यकता नाहीये. काही 1-2 दशकापूर्वी कोणी आपल्याला जर सांगितलं असतं की इथे बसून मी कोणाशी दुनियात बोलू शकतो, ट्रंक कॉल लावायची आवश्यकता नाहीये, व्हिडिओ कॉल लावून रोज आज मुलं परदेशी असले तरी आई वडिलांशी बोलतायत, हे आज तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय. त्याच्यामुळे पुढे तंत्रज्ञानामध्ये आणखी काय येईल हे भाकीत करणं अवघड आहे. पण हो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक मोठा भाग असणार आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्लस आणि मायनसेस पण आहेत बरेचसे, कुठल्याही तंत्रज्ञानाचे असतात. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इतर येणाऱ्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत त्याचं स्वागतच असेल, आणि ते प्रॉपर वे मध्ये वापरलं तर मनुष्याकरता चांगलंच नाही. अगदी आपण वैद्यकीय क्षेत्रातले नवीन येणाऱ्या गोष्टी म्हणाल तर जसं मी आता आपल्याला सांगितलं की विटिलिगो सर्जरी आहे, हे तंत्रज्ञान येणारच आहे आणि त्याला काही पर्याय नाहीये, आणि तो आपण स्वीकारला पाहिजे की जे नवीन तंत्र येत आहे ते. आज जसं मुलांना शाळेत कॉम्प्युटर वगैरे शिकवतात आणि ते अगदी तज्ञ होऊन आलेले असतात. इनफॅक्ट कित्येक लहान मुलं आहेत की जे कॉम्प्युटर इतक्या चांगल्या रीतीने हाताळतात आणि बऱ्याचशा गोष्टी करतात त्या कित्येक प्रौढ मुलांना किंवा एखाद्या क्वालिफाईड माणसाला येणार नाही. त्याच्यामुळे आताची जी पिढी आहे ती ह्या तंत्रज्ञानाबाबत निश्चितच फार फार पुढे जाणार आहे. जे काही नवीन संशोधन येतील हे मानवाकरता चांगलेच असतील असं मला वाटतं. याच्यातून कसं आहे, रुग्णसेवेकरता रुग्ण पटकन बरा होणार, त्याच्यामुळे कमी डेज ऑफ हॉस्पिटलायझेशन असेल तर खर्च कमी होणार. अगदी छोट्याच्या छिद्रामधून जर ऑपरेशन होत असेल आणि मग बायपासची आवश्यकता नसेल तर आठवड्याभरातच कदाचित कामाला जाईल, जिथे आज 1-1.5 महिन्यानंतर जावं लागतं. तर हे अनेक चांगले चांगले बदल घडणार आहेत. अगदी स्पोर्ट्स मेडिसिन म्हणा किंवा इतर क्षेत्रातही तंत्रज्ञान फार पुढे जाणार आहे, आणि इतर बरीच गोष्टी आहेत की ज्याचं संशोधन चालू आहे. जसा प्रत्येक मेडिकल कॉलेजला आणि आता बायोटेक्नॉलॉजी, IIT यांच्या बरोबर काम करून आज बऱ्याचदा AI च्या माध्यमातून पुढे या सगळ्या गोष्टी की अगदी डायग्नोसिस तत्परतेने मिळणं या निश्चितच होते.
सर, मुंबईची आरोग्य व्यवस्था पर्यायाने राज्य आणि देश याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे असं आपल्याला वाटतं का? आणि तो साधण्यासाठी आपण काही विचार केला आहे का? आपण अगदी एक चांगला महत्वाचा प्रश्न विचारला की निश्चितच ह्या दोघांचा समन्वय असलाच पाहिजे. किंवा बरेचसे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत त्यांनी चॅरिटी करणं आवश्यक आहे. दोन्ही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यंत्रणा यांनी एकत्र आलं तर खरोखर त्यांच्याकडे असलेलं जे तंत्रज्ञान असेल किंवा निष्णात डॉक्टर असतील त्यांच्या म्हणजे सेवा मी रुग्णसेवेकरताच म्हणत नाही, तर त्या सेवा आमच्याकडे असलेला वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा प्रगत तंत्रज्ञ शिकणं, शिवाय तिथल्या डॉक्टरांचे अनुभव किंवा त्यांनी परदेशी जाऊन घेतलेलं प्रशिक्षण हे आमच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांकरता पण काम येईल. आणि जेव्हा असं संयुक्तिकरित्या कामं करतील ही दोन्ही यंत्रणा त्यावेळी खरोखरच याचा फायदा पुढील पिढीचे डॉक्टर घडवण्याकरता होईल, आताचे जे रुग्ण आहेत त्यांच्याकरता होईल, किंवा प्रायव्हेट मध्ये असलेले कित्येक डॉक्टर्स जे आहेत ते आजही येऊन आमच्याकडे एखादी जेव्हा डिफिकल्ट केस असते आणि तसे डॉक्टर आमच्याकडे नाहीये किंवा एखादा डॉक्टर आहे ज्याचा एखादा विशेष प्रायव्हेटच्या कधी काळी बोलवलं आम्ही तर ते विनामूल्य येऊन इथल्या रुग्णांना सेवा देतात. हे मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारतोय त्या दृष्टिकोनातून ही सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. सर, आपल्या बोलण्यातून आम्ही नेहमीच वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांबद्दल आपली जी आस्था आहे किंवा त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते डॉक्टर एक चांगला डॉक्टर म्हणून घडत असताना त्यांनी एक माणूस म्हणून सुद्धा चांगलं त्यांची घडण झाली पाहिजे याबद्दल आपण आग्रही असता. तर त्या विषयात एक 2 मिनिटं आपलं विजन काय आहे ते आपण सांगू शकाल का? हो, प्रथम म्हणजे आपल्याकडे जे येणारे विद्यार्थी आहेत एक काळ असा होता की बाहेरून येणारे विद्यार्थी कमी होते. आज असा काळ आहे की किमान 70% जे विद्यार्थी आहेत ते मुंबई बाहेर येणारे असतात. त्याच्यामुळे त्या मुलांना आमच्या मुलांसारखंच त्यांना त्यांची देखभाल करणं, त्यांची जडणघडण करणं हे जसं आमचं डीन्सचं कर्तव्य आहे तसं त्यांना सगळ्याच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याकरता मग त्यांना हवी असलेली पुस्तकं, जर्नल्स, डेटाबेस, ऑनलाईन डेटाबेस हे उपलब्ध करून देणं, ICMR सारख्या संस्थांच्या मार्फत त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा वैद्यकीय शिक्षणात किंवा वैद्यकीय व्यवसायामध्ये कसा उपयोग करावा याची उदाहरणं घेतली तर आपले इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, ऑपरेटिव्ह व्हिडिओज आहेत, अगदी लेक्चर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तंत्रज्ञानातून उपलब्ध होतं. आणि जर आज चांगला डॉक्टर घडला तर तो चांगली रुग्णसेवा देईल. इथेच नाही तो अगदी परदेशात गेला तरी आपल्या देशाचं नाव, ज्या संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतलंय त्या सगळ्यांचं उंचावेल आणि अख्ख्या जगामध्ये भारतातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली ही प्रसिद्ध होईल. आणि आज आपले विद्यार्थी परदेशी जे पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात तर तो ओघ जो आहे तो उलटा व्हावा की परदेशातील विद्यार्थी आपल्याकडे पदव्युत्तर शिक्षण घ्यायला यावे. हा ज्यावेळी होईल त्यावेळी खरोखर आपण फार मोठी प्रगती केली असं मला वाटतं. आज अनेक तरुण डॉक्टर सरकारी सेवेमध्ये येण्याच्या विषयात त्यांच्या मनात संभ्रम असतो, तर या डॉक्टर्सना आपण काय मार्गदर्शन कराल? या डॉक्टरना मी एकच सांगेन
की आपण जेव्हा वैद्यकीय पेशामध्ये येतो त्यावेळी रुग्णसेवेचं व्रत घेऊन आलेलो असतो. त्याच्यामुळे खासगी व्यवसायातही रुग्णसेवा होते, पण जेव्हा सरकारी कामकाजामध्ये किंवा सिस्टम मध्ये आपण येतो त्यावेळी आपल्याला ही रुग्णसेवा करण्याची संधी भरभरून मिळते. त्याच्यामुळे आपण इकडे जास्त वळावं. आपण अगदी खासगी व्यवसायात असला तरी आपण शासकीय रुग्णालयांमध्ये आपण निश्चितच थोडी बहुत सेवा देऊ शकता. तिथे नसेल तर आपण एखाद्या एनजीओ मार्फत किंवा बाकी कुठेतरी अशा प्रकारची मोफत सेवा देऊन तुमचं जे ज्ञान आहे ते समाज उपयोगी गोष्टींकरता, समाजातील जे इतर रुग्ण आहेत जे खासगी व्यवसायात तुमच्याकडे येऊ शकत नाही त्यांच्याकरता किंबहुना थोडा तरी वेळ आपण देऊन त्यांना सहकार्य करा. सर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करत असताना सर्वात जास्त समाधान कोणत्या गोष्टीचं आपल्याला मिळतं? जेव्हा आमच्याकडून रुग्ण अगदी ठीक होऊन जातो त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यात जास्त सुख मिळतं. नक्कीच. मग सर, आपल्यासारखा समाधानी व्यक्ती या जगामध्ये नसेल. आजची आरोग्य व्यवस्था जर एका शब्दात सांगायची झाली तर काय सांगाल? सक्षम. मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचं भवितव्य आपण कसं पाहता? उत्तम. सर, मगाशी बोलत असताना आपल्या एका आणखीन सामाजिक कार्याबद्दल आम्हाला कळलं की आपण देहदान, अवयवदान या सर्व विषयामध्ये अधिकाधिक लोकांना मार्गदर्शन मिळावं किंवा अधिकाधिक लोकांना त्याची जाणीव व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतात. तर त्या विषयात थोडं आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल. आज आपल्या समाजामध्ये अवयव लागणारी व्यक्ती बरेच रुग्ण आहेत की ज्यांना किडनी, कोणाला हार्ट, कोणाला लिव्हर याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आपल्या देशामध्ये कायदा आहे, ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट हा कायदा आहे, म्हणजे अगदी MSW ऑर्गन ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतात, ह्यांच्या मदतीने सांगून सगळ्यांना जास्तीत जास्त अवयवदान करायला लावलं तर आपल्या देशात असलेली ही जी रुग्णांची संख्या आहे की ज्यांना अवयवाची आवश्यकता आहे ती कमी होईल. याच्यामध्ये आपण पाहिलं तर रक्तदानाचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. मी तर ऑलवेज बऱ्याच मित्रांना, बाकीच्यांना, विद्यार्थ्यांना आमच्या सांगत आलो की ह्या तिन्ही गोष्टीचं ज्ञान आणि महत्व भरलेलं आहे नायर रुग्णालयामध्ये. आणि मी कुपर रुग्णालयात होतो त्यावेळी तिकडच्या अॅनाटॉमी विभागामार्फत आम्ही तिकडेही बॉडी डोनेशन प्रोग्राम अगदी व्यवस्थितरित्या राबवलेला आहे. आणि आज मला आनंद वाटतो सांगायला की तिथे अगदी चांगल्या रीतीने तो कार्यक्रम राबवला जातो. तर आपल्या ही जी आहे ही सामाजिक गरज आहे, अवयव, ओके, देहदान. तर ह्या गोष्टीमध्ये आपण, मी काही मित्रांना वगैरे सांगितलं की लग्नामध्ये वगैरे स्टेजवर काय चाललंय ते शूट होत असतं आणि ते आपण टीव्हीवरती पाहत असतो रांगेत उभे असताना. तसाच एक टीव्ही जर लावला की अशा प्रकारची माहिती, किंवा जिथे मोठा जनसमुदाय येतो तिथे अशा प्रकारची माहिती देणं लोकांकरता आवश्यक आहे. आणि प्रत्येक डॉक्टर किंवा प्रत्येक आमचा वैद्यकीय विद्यार्थी ह्या गोष्टीचा दूत बनून समाजामध्ये सगळ्यांना ह्या गोष्टी जर प्रसार केला त्याने, प्रत्येक डॉक्टरने आपल्या निकटवर्तीयांना, कुटुंबियांना जरी समजवलं त्याचं महत्व, तर ह्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होईल असं मला वाटतं. आज 8,000 विद्यार्थी जवळजवळ वैद्यकीय शिक्षणात प्रत्येक वर्षी येतात. तर तुम्ही विचार करू शकता, प्रत्येक कुटुंबियात जर 4 लोक असतील
तर ते किती मोठ्या प्रमाणात आणि ही जर चेन चालू राहिली आणि मला विश्वास आहे आपली जी पुढची पिढी आहे ती या नवीन आणि चांगल्या गोष्टीचा निश्चितच अवलंब करेल आणि ह्या गोष्टी करता मान्यता देईल. हळूहळू एकेकाळी जेव्हा ओल्ड एज होमला मान्यता नव्हती आता कुठेतरी आपण ते एक्सेप्ट करायला लागलो. त्याच प्रकारे ह्या गोष्टी पुढच्या काही वर्षात मला खात्री आहे की आम्ही ज्या तऱ्हेने प्रमोट करतो लोकांना सांगतो त्या प्रकारे लोक निश्चितच या गोष्टींना प्रभावित होतील आणि एक सामाजिक कार्य म्हणून पुढे येतील. सर, मुंबईच्या आरोग्य विभागाचं नेतृत्व करत असताना त्या काही उपाययोजना आहेत का सरकारी रुग्णालयांमार्फत? आता मुंबई महानगरपालिकेची जी प्रणाली आहे ती प्रायमरी हेल्थ केअर, सेकंडरी आणि टर्शरी. मी जिथे संचालक आहे त्याच्यामध्ये आपली 4 प्रमुख रुग्णालय म्हणजे केएम, नायर, सायन आणि कूपर, तसंच एक नायरचं दंत महाविद्यालय, अशा 5 आहेत. ही आहे आपली टर्शरी केअर. आपल्या प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडे 192 डिस्पेन्सरीज आहेत. आपल्याकडे मॅटर्निटी होम्स आहेत. सेकंडरी लेवलमध्ये आपल्याकडे 16 पेरिफेरल हॉस्पिटल आणि 5 स्पेशालिटी हॉस्पिटल, जसं ENT, ऑफ्थॅल, शिवडी टीबीचं आहे, ॲक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल आहे आणि कस्तुरबा हॉस्पिटल, जे ऑलवेज नावात राहिलंय. जसं कोविड किंवा इतर जे संसर्ग येतात त्यावेळी सगळ्यात प्रथम त्या केसेस तिथे जातात. तर ही आपली प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी लेवलची प्रणाली आहे आणि ह्या प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपल्या ज्या डिस्पेन्सरीज आहेत तिथे अगदी किरकोळ रोगाकरता आलेला व्यक्ती, आता त्याच्या पुढे आपल्याकडे HBT क्लिनिक्स आले म्हणजे कन्सल्टंट आहेत जे अगदी वॉर्ड लेवललाच ते कन्सल्टंट लोक आहेत आणि तिथेच म्हणजे अगदी टर्शरी केअर म्हणजे किंवा मोठ्या इस्पितळात लोकांना यायला लागू नये म्हणून कन्सल्टंट किंवा एखाद्या रोगाची उचल होईल अशी संभावना जेव्हा होते त्यावेळी आपली आरोग्य यंत्रणा, आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स विभाग आहे, त्याच्या मार्फत आपण आता कुठल्या केसेस राईजवर आहेत त्याच्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे. काही सीझनल गोष्टी आहेत, ओके, जसं मलेरिया, डेंग्यू, त्यावेळी आपले हेल्थ केअर सिस्टम मध्ये तसे मार्गदर्शन दिले जातं. लोकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात काय काळजी घ्यावी त्यांनी, जेणेकरून तशा प्रकारचं होणार नाही. तर अशा प्रकारची आपली अगदी हेल्थ केअर सिस्टम आहे आणि त्याच्या माध्यमातून लोकांना योग्य वेळी योग्य सल्ला देतात. जर एखादा आजारपण झालंच तर त्याच्याकरता आपण ट्रीटमेंट सुद्धा देतो. मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या संचालकांशी आपण बोललो. आता आपल्याला काही उत्तरं डॉक्टर शैलेश मोहिते यांच्याकडून अपेक्षित आहेत. सर, मला म्हणजे आपल्या काही सहकाऱ्यांकडून काही किस्से आपल्या ऐकायला मिळाले. जसं आपण अगदी आपली मैत्री रुग्णालयातल्या सगळ्यात छोट्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आपली मैत्री आहे आणि प्रत्येकाचे वाढदिवस आपण लक्षात ठेवता. 12 वाजता रात्रीच आपण शुभेच्छांचा मेसेज आपल्याकडून त्यांना जातो. तर हे कसं काय जमतं, म्हणजे या एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना सुद्धा प्रत्येकाशी कनेक्ट राहणं कसं आपण मॅनेज करता? हे कनेक्ट आता संचालक झालो किंवा डीन झालो म्हणून आलेलं नाही. हे कनेक्ट वर्षाचं आहे. त्याच्यामुळे ते ऑलवेज राहणार जी जवळची मंडळी आहे, कामाच्या ओघात येणारी नवीन मंडळी आहे, ज्यांच्या बरोबर आपले चांगले संबंध असतातच. आणि म्हणजे प्रत्येकाचं शक्य होत नाही इतक्या लोकांचं, पण निश्चितच ज्यांचं शक्य आहे. आणि आज फेसबुक सारखे आहेत की ज्याच्यावरती रोज रात्री तुम्हाला नोटिफिकेशन येतं उद्या कोणाचा वाढदिवस आहे. त्याप्रमाणे निश्चितच म्हणजे सकाळी वेळ नाही मिळणार किंवा कामाच्या ओघात विसरून जाईल म्हणून रात्री झोपायच्या अगोदरच फेसबुक वरती मेसेज करून टाकायचा. सर, आपण सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात आपल्या, आपण जिथे राहतो तिथे आसपास जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहात असं आम्हाला कळलं.
एक किस्सा मला इथे सांगायचा आहे. सरांचे एक सहकारी आहेत, सरांच्या शेजारीच राहतात, त्यांनी शेअर केलाय. एका कार्यक्रमामध्ये, होळीच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था होती आणि त्यांनी ती उत्तम पद्धतीने केली होती आणि सर तिथे त्या कार्यक्रमात होते. तर सरांनी अगदी शेवटी 3 बक्षिसं जाहीर केली तिथे, 2 वेगवेगळ्या परफॉर्मन्सना आणि एक ज्याने उत्तम व्यवस्थापन केलंय त्याला. तर ते म्हणाले की त्यातून मला मोटिवेशन मिळालं की मी अशा पद्धतीने एखादी मॅनेजमेंट करू शकतो, एखादी व्यवस्था करू शकतो. तर असं लोकांचा गुणधर्म ओळखून सर त्याला प्रोत्साहन देतात, असं एक त्यांनी मला आवर्जून इथे शेअर करायला सांगितलेली आठवण आहे. प्रत्येक ठिकाणी जो विभाग प्रमुख आहे त्याचा वाढदिवस असेल, आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स, इंजिनियर्स वगैरे, कारण मी जसं म्हटलं की फक्त डॉक्टरच अख्ख्या हॉस्पिटलची धुरा सांभाळतो किंवा मी डीन म्हणून सांभाळतो असं नसून आमचा इंजिनिअरिंग विभाग आहे, आमच्या नर्सेस आहेत, आमचं ऑफिस आहे जे प्रशासकीय कामकाज पाहतं. ही सगळी जेवढी लोक आहेत ती सगळीच महत्वाची आहेत. तर त्याच्यामुळे ऍटलीस्ट हे वरचे जे अधिकारी आहेत ज्यांचे वाढदिवस मला माहिती आहे, तर मी कटाक्षाने दुपारच्या लंच टाइम मध्ये सगळ्यांना बोलवून, जे विभाग प्रमुख आहेत त्यांना बोलवून तो निदान एक आम्ही केक कापतो त्या व्यक्तीचा, जेणेकरून त्याच्या ऑफिस मधला स्टाफ आणि आमचा इतरही स्टाफ एकजुटीने काम करतो. तसंच आम्ही एक कुपर पासून ठेवलेलं आहे की 1 जानेवारीच्या दिवशी बऱ्याचदा असं होतं की आपण 4-5 दिवसांनी भेटतो आणि मग 5-7 तारखेला आपण हॅपी न्यू इयर म्हणतो. तर ते तसं होऊ नये म्हणून 1 जानेवारीला कटाक्षाने चहा पाण्याचा कार्यक्रम जायच्या एक अर्धा तास अगोदर ठेवतो की जेणेकरून सगळे स्टाफ एकमेकाला भेटतील आणि शुभेच्छा देतील. तर अशा प्रकारचे कार्यक्रम केल्याने लोक प्रोत्साहित राहतात, एक संघ राहतात आणि एकजुटीने काम करतात. त्याच्यामुळे अशा गोष्टी फार आवश्यक आहेत. नक्कीच आपण रॅपिड फायर राऊंडला सुरुवात करूया. मी प्रश्न विचारते. सोपे प्रश्न विचारा. सर, डॉक्टर की प्रशासक? आता प्रशासन. सरकारी की खासगी आरोग्य व्यवस्था? सरकारी. शिस्त की सहानुभूती? शिस्त. निर्णय पटकन की विचारपूर्वक? विचारपूर्वक. मुंबई आव्हान की संधी? दोन्ही. आव्हानात्मक संधी. कोविड संकट की शिकवण? शिकवण. उत्तर सर देणार आहेत. पेपर फुटलाय. नाही फुटलाय. आरोग्य क्षेत्रातली सर्वात मोठी गरज कोणती? तंत्रज्ञान. तरुण डॉक्टरांसाठी एक शब्द? रुग्णसेवा. रुग्णसेवा. थँक्यू सर. आपल्यापैकी कोणाला सरांना काही प्रश्न विचारायचा असेल तर 1-2 मिनिटात आपण विचारूयात आणि मग मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. नमस्कार सर. ऍक्च्युली मी इथे 5 वर्षापासून सांगितलं ना, योग्य तऱ्हेने सिस्टम राबवली जाते तर आपल्याला त्याचीच रेप्लिका तिथे इतर रुग्णालयात केली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिकडचे असलेले जे इन्चार्जेस असतील योजना राबवणारे, त्यांना ट्रेनिंग आणि त्यांना जास्त संवेदनशील बनवणं आवश्यक आहे. संवेदनशील बनवल्यावरती गोष्टी हे होतील. आधारे निश्चितच इतर रुग्णालयांमध्ये माहिती घेऊन आपण नायर सारखीच प्रणाली, जेणेकरून रुग्णांना किंवा तुम्हालाही सिस्टम राबवताना त्रास नाही होणार आणि क्लेम मॅनेजमेंट अतिशय योग्य रीतीने होईल, कारण तेवढाच पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत येईल. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे?
सर, मगाशी आपण पेडियाट्रिक मॅनेजमेंट विषयी चर्चा करत होतो आतमध्ये कॉन्फरन्स रूम मध्ये. तर खरंच केईश वॉर्ड म्हणा किंवा के बेस्ट म्हणा, इथे पेडियाट्रिक एनआयसीयू ची गरज आहे. आज आपण या पदावरती आहात, तर नेमकं याच्यामध्ये करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागेल, एक स्थानिक लोक म्हणून तिथली, आणि प्रशासन म्हणून आपल्याला काय काय करावं लागेल? प्रशासक म्हणून तिथे असलेली गरज जाणून त्याप्रमाणे एनआयसीयू ची संख्या वाढवली पाहिजे. दुसरी गोष्ट, एनआयसीयू हा लहान बाळ इनबॉर्न आणि आउटबॉर्न हे एकत्र ठेवता येत नाही. त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणी जे आउटबॉर्न म्हणजे बाहेरच्या प्रायव्हेट रुग्णालयात जन्म झालेला किंवा त्या रुग्णालयाच्या बाहेरून येणारे जे लहान बालकं आहेत त्यांच्याकरता एक सेपरेट एनआयसीयू, जेणेकरून त्यांना जर इन्फेक्शन असेल तर हे इथे जे सगळे बसलेले आहेत हे आरोग्य सेवक आहेत आणि या आरोग्य सेवकांना आम्ही गेली 12 वर्ष या कंपनीचं काम करत आहोत. तर आपण या आरोग्य सेवकांना काय संदेश द्याल, काय मार्गदर्शनपर आपले शब्द सांगाल? मीटिंग असल्यापासून सीएस क्रिएटिव्ह सोल्युशन बाबत पाहत आहे आणि बऱ्याचशा तुमच्या स्टाफ बरोबर इंटरॅक्ट केलेला आहे. तुमच्या नवीन लोकांना किंवा असलेल्या स्टाफला पण एकच सांगेन की ही तुम्हाला पण एक संधी आलेली आहे सीएस क्रिएटिव्हच्या माध्यमातून की लोकांचं कुठेतरी दुःख कमी करण्याकरता. आपण ज्या परीने केसेस हँडल कराल, त्यांच्याशी बोलाल नातेवाईकांना, त्याच्यातून त्यांना धीर मिळत असतो. एक तर खिशात पैसे नसतात, त्याच्यामुळे आपल्या रुग्णाला सेवा मिळेल का, ती योग्य रीतीने होईल का, ही फार शंका असते लोकांच्या मनात. पण जेव्हा तुम्ही जाऊन आपुलकीने त्याला सांगता की आम्ही तुझी मदत करण्याकरता आहोत आणि हा तुझा क्लेम ज्याला काय खर्च येईल त्याच्याकरता तुला एकही रुपया भरायचा नाही, हे सगळं शासन देणार आहे, फक्त आम्हाला तुझी काही कागदपत्रे लागतील, तेव्हा त्याला जो दिलासा मिळतो तो फार मोठा असतो. याच्यातून महानगरपालिकेला जो झालेला असतो खर्च, तो आपण योग्य रीतीने बिल पुटअप केल्यानंतर जो येतो, कारण आम्ही त्या रुग्णाकरता ज्या वेंडर्स कडून एखाद्याचा आता ट्रान्सप्लांट असेल किंवा इम्प्लांट्स टाकले आहेत किंवा स्टेंट टाकलेला आहे, त्याच्याकरता जे वेंडरला पैसे दिलेले असतात, जर क्लेम लवकर आले तर आम्ही त्या वेंडरला पटकन पैसे देऊ शकतो आणि जेणेकरून सर्व्हिसेस चांगल्या रीतीने रन होतील. तर तुम्ही सगळ्यांनी ही तुम्हाला देवाने दिलेली संधी आहे रुग्णसेवेची, अशी धरूनच चांगल्या रीतीने काम करावं अशी मला अपेक्षा आहे आणि आपण करत आहात हे मला माहिती आहे. आपण केवळ एक प्रशासक नाही तर एक संवेदनशील मन असलेल्या डॉक्टरांना समजून घेतलं. त्याचबरोबर एक चांगलं नेतृत्व आपण पाहिलं आणि त्याकडून आपण बरंचसं मार्गदर्शन आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. सरांच्या एकंदरीत प्रवास आपण महानगरपालिका रुग्णालयामधला पाहत असताना किंवा त्यांचा बालपणापासून चा जो आपण काही प्रवास पाहिला त्यामधून आपल्याला नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालंय आणि आपण त्याचा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू. आजच्या या कार्यक्रमातून सर आपल्या विचारांमधून प्रेरणादायी प्रवासातून आम्हाला सगळ्यांना एक नवी दिशा मिळाली, त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते. आणि आपण सीएस कट्टा इथे वेळ काढून आलात, आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर.